तर मित्रांनो, मी सार्थक स्वागत करतो माझ्या या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आज आमच्या दौंड गावाची वाडीवरची आज जत्रा आहे. त्या जत्रेसाठी मी आणि मयुरेश जाणार आहे तिकडं. आणि आता 9 वाजलेत आणि आम्हाला 9:30 वाजता आम्ही तिकडे निघणार आहे. आणि पुढं काय काय होतं आहे ते तुम्हाला दाखवतो, चला. आणि मी पण पहिल्यांदाच चाललो तिथं, मागच्या वेळेस नव्हतं गेलो, ह्यावेळेस पहिल्यांदाच चाललो आहे. आणि खूप म्हणजे नाही का असं मोठी जत्रा आहे. पुढे गेला तुम्हाला दाखवतोच काय काय करते, चला. तर आता निघालो आहे मस्तपैकी, 9:30 वाजलेत आणि आता निघालोय, चला. तर आता निघालोय, इतकी थंडी वाजते ना, पण तरी चाललोय. आता जर्किन घालायचं विसरलो, याने काय येणे तुम्ही सगळं घातलंय. आणि आता मला चला तिथे गेला भेटू. बघू शकता 7 इथं आलोय, अजून तो काय आला नाही. पुढे येऊ दे त्याला, त्याला घेऊ आणि जाऊ. नक्की या. कसला भाई एक नंबर दिसतोय. आणि काय आज सांग ना, म्हणजे मला नाही सांगता आलं एवढं. आज लग्न आहे देवाचं पारंपरिक पद्धतीने. कोणत्या देवाचं आहे काय सगळं माता जोगेश्वरी आणि नागमोस्कोबांचं. हां, तर आज लग्न आहे, 10 वाजता आहे ना. 10 वाजून 5 मिनिटांनी आहे. 10 वाजून 5 मिनिटांनी आहे. तर आता आम्ही तिथे चाललोय, चला तिथे गेले भेटू, चला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय तिथनं, कारण की टाइम पण लय झालता आणि अजून लय वेळ होतो, 12-1 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो तो. पण आम्ही काय थांबलो नाही जास्त वेळ. आता घरी निघालोय. मी बघितलं असं की भारी कार्यक्रम होतो हा. मी पण पहिल्यांदाच गेलतो, लय दिवस मी पण गेलो नव्हतो. पहिल्यांदा जरा भारी वाटलं तिथं बघून. आणि आता खूप उशीर पण झाला, आता 11 वाजले. आता आधी मयुरेशला सोडायला जाऊ, त्याला सोडू आणि मग मी जातो घरी. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.